सत्यवान सावित्रीची कथा ही भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रेरणादायी कथा आहे. प्राचीन काळी मद्र देशात अश्वपती नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता. त्याला अनेक वर्ष संतान नव्हते. त्याने कठोर तपश्चर्या केली. तेव्हा त्याला सावित्री नावाची कन्या प्राप्त झाली. सावित्री अत्यंत रूपवान आणि गुणी बुद्धिमान होती. ती मोठी झाल्यावर राजा अश्वपतीने तिला स्वतःसाठी योग्य वर निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने वनात राहणाऱ्या सत्यवानाला पाहिले आणि त्याच्यावर मोहित झाली. सत्यवान हा एकेकाळी पराक्रमी राजा द्युमत्सेन यांचा पुत्र होता. परंतु त्यांच्या डोळ्यांना अंधत्व आल्यामुळे आणि त्यांचे राज्य हरपल्यामुळे ते वनात राहत होते. नारद मुनींनी सावित्रीला सांगितले की सत्यवान हा अल्पायुषी असून 1 वर्षाच्या आत त्याचा मृत्यू होईल. नारद मुनींच्या या भविष्यवाणीनंतरही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर सावित्रीने आपल्या पतीची आणि सासू-सासऱ्यांची अत्यंत निष्ठेने सेवा केली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी सावित्रीची चिंता वाढू लागली. मृत्यूच्या निश्चित दिवसाच्या 3 दिवस आधीपासून तिने कठोर उपवास सुरू केला. जेव्हा सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस उजाडला तेव्हा सावित्री सत्यवानासोबत लाकडं तोडण्यासाठी वनात गेली. तेथे सत्यवानाला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात यमराज तेथे आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्रीला हे पाहताच यमराजांच्या मागे चालत निघाली. यमराज तिला परत जाण्यास सांगत होते, परंतु सावित्री आपल्या पतीच्या प्राणांसाठी यमराजांशी युक्तिवाद करत राहिली. तिने धर्म, नीती आणि पतिव्रत्याचे महत्त्व सांगितले. सावित्रीच्या दृढ निश्चयाने, बुद्धीने आणि तिच्या निस्सीम प्रेमाने यमराज प्रभावित झाले. यमराजाने प्रसन्न होऊन सावित्रीला 3 वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने पहिल्या वरदानात आपल्या सासू-सासऱ्यांना दृष्टी परत मिळो असे मागितले. दुसऱ्या वरदानात त्यांचे हरपलेले राज्य परत मिळो असे मागितले आणि तिसऱ्या वरदानात तिला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होत असे मागितले. सावित्रीच्या तिसऱ्या वरदानाने यमराज धर्मसंकटात पडले, कारण सत्यवानच्या प्राणांशिवाय तिला 100 पुत्र होणे शक्य नव्हते. त्यामुळे यमराजांना नाईलाजाने सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. या प्रकारे सावित्रीने आपल्या पतिव्रत्याच्या बळावर यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला आणि त्यांना त्यांचे राज्य व दृष्टी परत मिळाली. ही कथा भारतीय संस्कृतीत पतीच्या निष्ठेचे आणि प्रेमाचे महान प्रतीक म्हणून ओळखली